उपवर्गीकरणाचा विरोध आपला सरकारशी आहे ना कुणा जातीशी ना पातीशी आहे. फक्त मला हात जोडून विनंती करायची आहे मातंग समाजातील भावांना आणि त्या रील स्टारांना आणि नेत्यांना की दुबारा तुम्ही महाराणा आरक्षण खाल्लं असं वक्तव्य तुम्ही तुमच्या भाषणात करू नका. मी तुम्हाला आताही सांगतो, तुम्ही डायरेक्ट प्रूफ दाखवा की महाराणा आमचं आरक्षण खाल्लं. अरे महाराणा आरक्षण खाल्लं याचं प्रूफ आहे तुमच्यापाशी. तुमच्या महिला म्हणते, तुमचे नेते म्हणते, तुमचे रिस्टार म्हणते, तुमचे लोक म्हणते महाराणा आरक्षण खाल्लं. हे ऐकून मी मॅड झालो. मी विचारात पडलो, अरे महाराणा आरक्षण खाल्लं तर मी एक महार आहे, कायले गांडर घ्यायला मी वावरात आलो असतो निंदाले. याचं थरू आहे हे निंदून राहिलो मी एक महार जातीचा आहे. कायले आलोस तुम्ही वावरात? आलो असतो काय? नाही. मी एखाद्या खुर्चीवर राहिलो असतो. काही मातंग समाजातील लोक म्हणतात महाराणा आरक्षण खाल्लं. अबे मी एक महार जातीचा आहे ना, मला जॉब नाही आहे, नोकरी नाही आहे. अरे ते बाबासाहेबांनी जे आरक्षण दिले नोकरीसाठी थोडी दिलं आपल्याला. माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळाला पाहिजे. तो शोषित पीडित समाज होता, हा जातीच्या व्यवस्थेने दबलेला होता. त्या कारणामुळे बाबासाहेबांनी आरक्षण दिलं, नोकरीसाठी नाही. अरे तुम्ही नोकरीसाठी आरक्षण मागत असाल तर हे आरक्षण काहीच कामाचं नाही. अरे मेन आरक्षण बाबासाहेबांनी अगोदर दिलेलं आहे. का तुम्हाला जगण्याचा अधिकार दिला, बोलण्याचा अधिकार दिला, चार चौकात बोलण्याचा अधिकार दिला. ले काय हो तुम्ही आरक्षण आमच्या म्हणता, तुम्ही आम्हाला नोकरीसाठी पाहिजे. आमचे लेकरं एवढे शिकले तेवढे शिकले. मी एमए झालोय, मी एमए. भारत स्वतंत्र झाला तेव्हापासून माझ्या घरात कोणाला नोकरी नाही आहे. कळलं काय? मी भारत स्वतंत्र झाला तेव्हापासून माझ्या घरात कोणाला नोकरी नाही आहे. मग का वर्गीकरण झाल्यावर का नोकरी मिळणार काय? नाही. त्यासाठी अभ्यास करावा लागते. मला कलेक्टर बनायचं असेल तर मला कलेक्टरच्या परीक्षा द्यावं लागते, त्या कलेक्टरची अभ्यास करावं लागते, पुस्तकं वाचावं लागते. मी रानात जाईन, काम करन आणि मी मला कलेक्टर व्हायचं आहे. मी वावरातच काम करन, अभ्यास करणारच नाही. तुम्ही कलेक्टर बनन काय? मला वाचा लागन, पुस्तकं वाचा लागन, ज्ञान घ्या लागन, अभ्यास करावा लागन. मी अभ्यास केलाच नाही, तुम्ही कलेक्टर बनन काय? दुबारा महाराणा आरक्षण खाल्लं असं बोलू नका. महाराणा आरक्षण तर उलट दिलं, आरक्षण टिकवलं. कोणच आरक्षण खाल्लं नाही. अरे जेवढी अवकात आहे शिकण्याची शिका. दरवाजे मोकळे आहे नोकरीचे. कळलं का? नोकरीचे दरवाजे मोकळे आहे तुमच्यासाठी. जे कलेक्टरसाठी शिक्षण पाहिजे ते शिका. कळलं काय? तुम्हाला कलेक्टर बनायचं आहे ना, मी तर म्हणतो पुरा कलेक्टरच बनले पाहिजे सगळेजण. पण गोष्ट काय आहे, तेवढं शिक्षण पण पाहिजे ना, आपल्याला बुद्धी पण पाहिजे ना. आपण शाळेतच गेलो नाही आणि मला म्हणायचं कलेक्टर व्हायचं आहे तर कलेक्टर बनन काय माणूस? नाही. त्यासाठी शिकावं लागतं. आता मी एमए केलं म्या आणि मला बनायचं आहे कलेक्टर. मी एमए केलं तर आता मी शेतात काम करू राहिलो. शेतात काम करू राहिलो का चुकीचं करू राहिलो काय? नाही. शेती माझा व्यवसाय आहे. कळलं काय? शेती करणं काही बेकार थोडी आहे. आता मी एमए केलं, एमएचा पोरगा शिकून शेती काम करू राहिला. तुम्हाला वाटत मग शिकलास कायले? अबे शिका काय लागते तुम्हाला माहित आहे काय? माणसाला खरं आणि खोट्याची परख निर्माण झाली पाहिजे. माणसाला बोलता आलं पाहिजे चार चौकात. कुठलाही व्यवसाय असो, कुठलाही काम असो, हे खराब नसते. चोरी आणि चिनालीचाच भेव असतो. कळलं काय? कामामध्ये कुठलंही कोणचंही काम करा, कचरा वेचा, नाल्या उपसा, शरम नसते. पण गोष्ट काय आहे की आपल्याला अधिकारी बनायचे असेल तर त्या लायकीपर्यंत अभ्यास केला पाहिजे. लायकीचा अभ्यास केला पाहिजे. अधिकारी बनण्यासाठी आपल्याला पुस्तकं वाचा लागेल, अभ्यास करावा लागेल, कष्ट करावं लागेल, तेव्हाच तो अधिकारी बनू शकतो. कळलं काय? दुबारा दादा हात जोडून विनंती करतो, महाराणा आरक्षण खाल्लं, महाराणा दोर टाकला आमच्या आरक्षणावर असं बोलू नका. मायासारखे महार लोक तुम्हाला कितीतरी कुटाने दिसणार. ठीक आहे? जय भीम, जय शिवराय, जय जवान, जय किसान.